अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला पिंपळ वृक्ष का तोडू नये आणि रविवारी पिंपळ वृक्षाची पूजा का करू नये याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, लक्ष्मी ही धनसंपत्तीची देवता आहे, तर त्यांची बहीण अलक्ष्मी किंवा दरिद्रा ही दारिद्र्याची, अस्वच्छतेची व दुर्भाग्याची द्योतक आहे। बघा, अलक्ष्मी नेहमी लक्ष्मीच्या मागे फिरते आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी वास करते तेथे बाहेर अलक्ष्मी उभी राहते आणि लक्ष्मी तेथून बाहेर पडली की अलक्ष्मी तेथे प्रवेश करते। म्हणजेच या दोघी बहिणी एका जाग्यावर कधीही वास्तव्य करू शकत नाहीत। तेव्हा या दोघी बहिणी भगवान श्री विष्णूंकडे गेल्या आणि म्हणाल्या की आम्हाला राहण्यासाठी एक स्थान द्या। तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मी मातेला वरदान दिले की तुम्ही पिंपळ वृक्षामध्ये वास करा। तर प्रत्येक रविवारी अलक्ष्मीचा पिंपळ वृक्षामध्ये वास असतो, तर इतर दिवशी लक्ष्मीचा वास असतो। बघा, पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने धन धान्य संपत्ती याची प्राप्ती होते, म्हणून पिंपळ वृक्ष तोडू नये, कारण पिंपळ वृक्षामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो। तसेच रविवारी पिंपळ वृक्षामध्ये अलक्ष्मीचा वास असतो, म्हणून रविवारी पिंपळ वृक्षाची पूजा करू नये, पिंपळ वृक्षाला स्पर्शही करू नये। आणि तसेच पिंपळ वृक्ष तोडावाच लागत असेल काही अडचणीमुळे, काही कारणामुळे, तर तुम्ही रविवारी या दिवशी पिंपळ वृक्ष तोडू शकता, परंतु इतर दिवशी पिंपळ वृक्ष तोडू नये। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा। भेटूया असेच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।